प्रवास फक्त एका ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा नसतो. काही प्रवास आत्म्याला स्पर्श करणारे असतात. असाच एक प्रवास मला घेऊन आला भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र नगरींपैकी एक उज्जैनमध्ये. उज्जैनच्या भूमीवर पाऊल ठेवताच अध्यात्माची अनुभूती सुरू होते. येथे प्रत्येक रस्ता, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक दगड हजारो वर्षांचा इतिहास सांगत असतो. आणि मग सुरू होतो तो क्षण ज्याची लाखो भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. महाकाळाच्या दरबाराकडे जाणारा मार्ग केवळ मंदिराकडे जाणारा नाही, तर श्रद्धेकडे नेणारा मार्ग आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री महाकालेश्वर. अशी मान्यता आहे की येथे स्वयं महादेव महाकाळाच्या रूपात विराजमान आहेत, जे काळावरही राज्य करतात. महाकाळाच्या दर्शनाचा हा क्षण शब्दांत मांडणे अशक्य आहे. येथे येणारा प्रत्येक भक्त काही काळासाठी स्वतःला विसरून जातो. महाकालाच्या नगरीत पुढे जात असताना एक शांत आणि भव्य दर्शन घडते. भारतीय संस्कृतीत हत्ती हा शक्ती, बुद्धिमत्ता आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जातो. जणू उज्जैनची आध्यात्मिक ऊर्जा या प्रत्येक दृश्यातून जाणवत असते. महाकालाच्या नगरीतील आणखी एक शक्तिस्थान म्हणजे माता हरसिद्धीचे मंदिर. शतकानुशतके भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र राहिलेले हे मंदिर आजही लाखो भाविकांना आकर्षित करते. येथील वातावरणात एक वेगळीच दिव्यता आणि शांतता अनुभवायला मिळते. सूर्यास्त होताच उज्जैनचे रूप बदलू लागते. पवित्र शिप्रा नदीच्या तीरावर सुरू होते भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अद्भुत सोहळा. घंटानाद, शंखध्वनी आणि मंत्रोच्चारांनी संपूर्ण वातावरण भरावून जाते. हजारो दिव्यांच्या प्रकाशात शिप्रेचे पाणी चमकू लागते आणि त्या क्षणी वेळ जणू थांबून जाते.